11 ऑगस्टला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्याची काँग्रेसची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीसाठी जे आहे ते दिग्गज नेते उपस्थित आहेत। या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार वसंतराव चव्हाण आहेत। सर, कशी असणार आहे बैठक, कोण कोण उपस्थित राहणार आहे? 11 ऑगस्टला नांदेड येथे 3 जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची बैठक पक्षसृष्टीने या ठिकाणी आयोजित केली आहे। या बैठकीला केंद्रातले आमचे छन्नी छल्ला साहेब, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारजी बाळासाहेबजी थोरात आणि इतर पक्षांचे लातूरचे आमचे अमित देशमुख आणि इतर पदाधिकारी या ठिकाणी पक्षाची बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीला 3 जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। जवळपास 1000 लोक या बैठकीला उपस्थित असतील आणि काँग्रेस पक्षाच्या येणाऱ्या निवडणुकीच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून नियोजन काय, त्याचं मार्गदर्शन काय ही वरिष्ठ मंडळी या ठिकाणी करणार आहे। त्यासाठी ही आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं पूर्वतयारीसाठी ही बैठक या ठिकाणी आयोजित केली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आपण जर बघितलं तर काँग्रेसने जे आहे ते विधानसभा तिकीट वाटप समिती नेमली, पण त्यात मराठवाड्यातील एकाही काँग्रेसच्या नेत्याचं नाव नाही। म्हणजे काँग्रेसला मराठवाड्याचा विसर पडलाय का? येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जी काँग्रेस कमिटी तिकीट वाटपाची तयार केली, त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या मंडळीचं नाव नाही काही अशी चर्चा। मराठवाड्यातल्या एकाही नेत्याचं नाव नाही। येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यातल्या नेत्यांचं नाव आम्ही त्या ठिकाणी प्रदेश काँग्रेसकडे मागणी करू। साहेब, आपण जर बघितलं तर जिथे शांतापूरकर डिप्युटीच्या बैठकीला आले होते, पण माध्यमांचे कॅमेरे पाहून त्यांनी पळ काढलाय। तुमच्या पक्षाचे आमदार आहेत ते सध्या आमच्या पक्षात जरी असले तरी भूमिगत आहेत। मागच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून, लोकसभेच्या निवडणुकीपासून ते अजिबात प्रचारात कुठं भाग घेतला नाही। काल ज्यावेळेस DPTCला आले, मी चॅनलवर बघितलं की त्यांनी चॅनल पुढे जायला नकार दिला आणि तिथून पळ काढला। नांदेड जिल्ह्यात काँग्रेस किती जागेवर दावा करणार आहे? तर आता मागच्या ज्या काही आमच्या काँग्रेस पक्षाच्या जागा आहेत ते तर निश्चित दावा राहणारच आहे। एखादी वाढून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। आता आपण लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या, आता विधानसभेत तोंडावर आल्यात। ज्याप्रमाणे लोकसभेला यश मिळालं, विधानसभेला काय वाटतं? निश्चित महाराष्ट्रामध्ये आज लोकसभेला लोकांनी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या बाजूने उभा टाकला आणि ताकद दिली महाविकास आघाडीला। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे आमदार जास्तीत जास्त निवडून येतील। शेवटचा प्रश्न, भाजपातील काही नेते काँग्रेसच्या वाटेवर आहेत नांदेड, तर या बैठकीत त्यांचा प्रवेश होईल का? कोण नेते आणखी नावाचा काही उलगडा झाला नाही, कोण आहेत आम्हालाही माहिती नाही। निश्चितच हे होते खासदार वसंतराव चव्हाण। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।